जालन्यात मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलगा आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलंय. विशाल दिलीप राजगुरू असे आरोपीचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार मयत दिलीप राजगुरू गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या गळा, तोंड आणि छातीवर कुऱ्हाडीनं वार करून त्यांचा गंभीर खून केलाय. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी प्रल्हाद धुराजी राजगुरू यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयत दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. यानंतर ते आता दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र हा निर्णय मुलगा विशाल याला मान्य नव्हता. वडिलांच्या या निर्णयाचा राग मनात धरून विशालने एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीनं वडिलांचा कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण खून केलाय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विजय साळी, जालना.